नमस्कार मित्रांनो, दिव्यांग कल्याण विभागामार्फत मोठी अपडेट आहे मित्रांनो। तुकाराम मुंढे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण राज्यातील सर्व जे काही दिव्यांग प्रमाणपत्र देतात तसेच दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी करतात अशा सर्व अधिकारी तसेच डॉक्टर, डीन यांचे सर्वांची बैठक, उच्चस्तरीय बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आलेली आहे। तर मग मित्रांनो, त्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि आता बोगस दिव्यांग जे खऱ्या दिव्यांगांचा लाभ हिरावतात बोगस दिव्यांगांवर आता मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। त्या संदर्भात ही उच्चस्तरीय बैठक मंत्रालयात पार पडलेली आहे। तर आपण या ठिकाणी बघू शकता की मंत्रालयामध्ये जे काही महत्त्वाचे आयुक्त आहेत त्या सर्व आयुक्तांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे। तर मग या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभागामार्फत ही बैठक आयोजित करण्यात आलेली होती। 3 ऑक्टोबर 2025 रोजी ही बैठक पार पडलेली आहे। आयुक्त दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे, आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई, आयुक्त वैद्यकीय शिक्षण आणि आयुष, मुख्य कार्यकारी अधिकारी राज्य आरोग्य हमी सोसायटी, अधिष्ठाता जे रुग्णालय समूह, विभागीय उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळे सर्व, अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सर्व, म्हणजे जेवढे काही शासकीय महाविद्यालय आहे त्यातील जे अधिष्ठाता आहेत ते सर्व राज्यातील सर्वांना या ठिकाणी बैठकीत उपस्थित राहण्यास सांगितलेले आहे। जिल्हा शल्य चिकित्सक शासकीय रुग्णालय, म्हणजे जे काही शासकीय रुग्णालय आहेत, गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, त्यातील सर्व डॉक्टरांना या ठिकाणी उपस्थित राहण्यास सांगितलेले आहे। संचालक अली यावर जंग राष्ट्रीय वाक यव श्रवण दिव्यांगजन संस्थान मुंबई, वैद्यकीय प्रादेशिक रुग्णालय सर्व, वैद्यकीय अधीक्षक रुग्णालय सर्व, म्हणजे महाराष्ट्रातील जे महत्त्वाचे घटक आहेत दिव्यांग प्रमाणपत्र देणारे तसेच दिव्यांगांची तपासणी करणारे त्या सर्वांना या ठिकाणी उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहे। त्यामध्ये जिल्हा परिषदेमधील जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांना सुद्धा उपस्थित राहण्याची सूचना देण्यात आलेली आहे। विषय आहे दिव्यांग व्यक्तींना देण्यात येणाऱ्या वैश्विक दिव्यांग ओळखपत्र म्हणजे UDID कार्ड संदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आलेली होती। बैठकीचा दिनांक होता 3 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 2 वाजता। राज्यातील दिव्यांग व्यक्तींना देण्यात येणाऱ्या वैश्विक दिव्यांग ओळखपत्र संदर्भात खालील नमूद मुद्द्याच्या अनुषंगाने माननीय सचिव दिव्यांग कल्याण यांच्या अध्यक्षतेखाली, म्हणजे सचिव कोण तर तुकाराम मुंढे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी दिनांक 3 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 2 वाजता माननीय सचिव दिव्यांग कल्याण यांचे दालन, दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय या ठिकाणी ही बैठक पार पडली। दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आलेली होती। सदर ऑनलाईन बैठकीस आपण आवश्यक त्या माहिती व कागदपत्रासह उपस्थित राहावे अशा सूचना करण्यात आलेल्या होत्या। तर बैठकीत कोणकोणते मुद्दे घेण्यात आले बघा। प्रलंबित वैश्विक दिव्यांग ओळखपत्र UDID कार्ड, म्हणजे जे UDID कार्ड वाटप करण्याचे राहिले असेल, ज्या दिव्यांग बांधवांनी UDID कार्डसाठी अप्लाय केला आहे, अर्ज केला आहे, ते का प्रलंबित आहे त्या संदर्भात जिल्हानिहाय माहिती मागितलेली आहे। प्रतीक्षा कालावधी, तपासणीसाठीची वेळ, नंतर हे बोगस व संशयित दिव्यांगत्व प्रमाणपत्र यावर सुद्धा मोठी चर्चा करण्यात आली आणि बोगस व संशयित दिव्यांग प्रमाणपत्र आढळले तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्यांना सरकारी नोकरीतून काढून टाकणे तसेच त्यांना त्यांच्या शासकीय योजनांचा लाभ बंद करणे अशा सक्त सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे। वैश्विक दिव्यांग ओळखपत्र व आधार कार्ड एकत्रीकरण करणे म्हणजे EKYC करणे या संदर्भात महत्त्वाची सूचना देण्यात आलेली आहे। म्हणजे UDID कार्ड आणि आधार कार्ड ही EKYC करणे आता गरजेचे होणार आहे। आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तींसाठी आयुष्यमान भारत कार्ड वाटप करण्यात येणार आहे। मग त्या संदर्भात आता सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्ड हे दिले जाणार आहे, म्हणजे त्यांच्या आरोग्याची काळजीसुद्धा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। वैश्विक दिव्यांग ओळखपत्र UDID कार्ड देताना येणाऱ्या अडचणी, मग UDID कार्ड ज्यावेळेस वाटप केले जाते त्यावेळेस काय अडचणी येतात त्या संदर्भात सुद्धा चर्चा करण्यात आली आहे। आणि या बैठकीतील जे काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी घेण्यात आलेले आहे आणि त्याच्यावर निर्णय घेण्यात आलेले आहे ते निर्णय लवकरच सोमवारी हे परिपत्रकाद्वारे किंवा GR द्वारे प्रकाशित केले जाणार आहे। तर मग मित्रांनो, अशा प्रकारे आता बोगस दिव्यांग जे असतील किंवा बोगस दिव्यांग
प्रमाणपत्र वाटप करणारे जे अधिकारी किंवा डॉक्टर असतील त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येणार आहे। त्यामुळे पूर्ण राज्यातील अधिकारी, डॉक्टर या सर्वांना या ठिकाणी बैठकीत बोलवण्यात आलेले होते आणि त्या संदर्भात त्यांच्याकडनं सर्व काही माहिती घेण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।